राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद. ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड तालुक्यातील मुनगे येथे बौद्ध समाजातील तरुणाला कथितपणे जात विचारून मारहाण केल्याप्रकरणी वातावरण तापले आहे. ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने अनुसूचित जाती समाज आक्रमक झाला आहे. आरोपींना तातडीने अटक न केल्यास देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. ही भूमिका कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणूक कामकाजातील कथित हलगर्जीपणावर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या विरोधात निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत संबंधित विभागांकडून हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून प्रशासनाच्या या कारवाईची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोरील भिसे यांच्या घरासमोर आज सकाळी अचानक झाड कोसळून मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत सौ भिसे यांच्या व्यावसायिक स्टॉलचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान परिसरातील धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या 3 दिवसांपासून न्हावेली गावातील वीज पुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यातील परिस्थितीत वीज नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपसरपंच अक्षय पारसेकर यांनी सावंतवाडी महावितरणच्या उपअभियंत्यावर अरेरावीची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने पाडलोस गावाला जोरदार तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, घरावरील पत्रे उडणे आणि मांजरांचे नुकसान अशा घटनांमध्ये सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे. तिथवली विभागातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी दुपारी तब्बल 5 तास धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत तुमचे वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर दुपारी 3:30 वाजता वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांनी वैभववाडी येथे येऊन आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद. ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.